जे जखमी झालेले आहेत त्यांना सुद्धा रुग्णालयामध्ये पोहोचवण्यात आलेले आहे. Your job, if you think LinkedIn is just for applying for jobs, it is the whole. पुण्यातील इंद्रायणी नदीवर 25 ते 30 पर्यटक या नदीच्या प्रवाहात वाहून गेले. पूल कोसळल्यामुळे ही घटना झाली आहे. कुळंब्याजवळ इंद्रायणी नदीमध्ये या सर्व पर्यटकांचा शोध मोहीम सुरू आहे. नक्की असणार कदाचित त्या बाजूने नेला असेल आपल्याला कसं करणार बेटा जरूर 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 आम्ही नाव चेक खूप लोक सुखरूप आहेत निघाले काही घाबरू नका प्लीज घाबरू नका हा प्लीज प्लीज माझी विनंती आहे बेटा नक्की दृश्य आपण पाहत आहे. अनेक नातेवाईक या ठिकाणी दाखल झाले असून त्यांना सांत्वना देण्याचं काम खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांना सांत्वना देत आहे. आतापर्यंत 3 मृतदेह नदी पात्रातून काढण्यात आलेले आहेत. यामध्ये एक पर्यटक 2 ते 3 तासापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता, परंतु शेवटी त्याला यश आले नाही. आतापर्यंत 3 मृतदेह हे बाहेर काढले गेले असून बाकी सर्वांचा शोध घेणे सुरू आहे. पूल कोसळल्यानंतर काही पर्यटक वाहून गेलेले असे व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. पूल ज्या वेळेस कोसळला त्यावेळेस 50 ते 60 लोक या पुलावर उभे होते. कोणालाच काही समजलं नाही. अचानक पूल कोसळल्यामुळे 20 ते 25 पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेले. वाहून जाताना असल्याचे व्हिडिओसुद्धा समोर आलेले आहे. प्रशासन येथे बचाव कार्य करत आहे. आपदा प्रबंधनची संपूर्ण टीम येथे दाखल झाली असून पाण्याच्या प्रवाहामध्ये किती लोक वाहून गेले हे अद्यापही प्रशासनाकडे त्याचे आकडे नाही. परंतु ज्या ठिकाणी पर्यटकांनी यावरून दुचाकी नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी ही दुर्घटना घडली. भार पेलवला नाही आणि त्यामुळे पुलाचा हा भाग कोसळला अशी माहिती काही जखमींनी प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा दिलेली आहे. आणि त्यानंतर ही दुर्घटना घडली. दुर्घटना घडल्यानंतर काही त्या अनुषंगाने पोलिसांचा सुद्धा तपास सुरू आहे. इथे बोट सुद्धा पाण्यामध्ये टाकून शोधणे सुरू आहे. पुलाच्या खाली किती लोक दबले आहे हे सुद्धा पाहणं सुरू आहे. अडकलेल्या एका व्यक्तीला वाचवण्यासाठी सुद्धा प्रयत्न सुरू आहे. मागील 2 ते 3 तासापासून एक पर्यटक जो आहे तो स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक जण या दुर्घटनेमध्ये जखमी झाले असून त्यांना रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आहे. इंद्रायणी नदी हा कुंडच म्हणावा लागणार. या ठिकाणी अनेक पर्यटक येतात आणि मान्सून सुरू झाल्यानंतर येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. पूल कोसळल्यानंतर काही पर्यटक वाहून जाताना सुद्धा व्हिडिओ समोर आले आहे. पूल कोसळल्यानंतर 2 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती आहे. मात्र पाण्याच्या प्रवाहात अजूनही काही जण वाहून गेलेले आहेत, काही जण बेपत्ता आहेत अशी भीती व्यक्त केली जाते आहे. नातेवाईकांकडून त्यांची
साधारण दुपारी 3:30च्या सुमारासची ही घटना आहे. यात घटून साधारण 25 ते 30 जण एका वेळी वाहून गेल्याची भीती व्यक्त होत होती, तर 38 जणांना बाहेर काढण्यात यश आल्याची माहिती जे लोक पुलाखाली एनडीआरएफनं दिलेली आहे. काढण्याचा प्रयत्न करत आहे. युद्ध पातळीवर बचाव कार्याला तातडीनं सुरुवात करण्यात आली, मात्र बचाव कार्य आता अंधार पडण्यापूर्वी किती दिवसापासून हा पूल जर्जर पूर्ण करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे, कारण पाण्याचा प्रवाह. एनडीआरएफची टीम येथे प्रयत्न करत असून येथे खासदार सुप्रिया सुळे हे दाखल झाले आहे. मावळमध्ये आता कित्येक लोक वाहून गेले हे काही समजत नाही. आजच सकाळी एक मोठी दुर्घटना केदारनाथ हरिद्वार येथे झाली आहे आणि केदारनाथमध्ये सुद्धा 7 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आणि आजच्याच दिवशी दुपारी मावळमध्ये 20 ते 25 लोक या पुलाच्या खाली दबून काही पर्यटक दबले आहे आणि काही पर्यटक येथे वाहून गेलेले आहे. आतापर्यंत 3 पर्यटकांचे मृतक पर्यटक हे शोध मोहिमेअंतर्गत सापडलेले आहे. मावळ मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी दाखल झाले असून येथे मोठ्या संख्येने बचाव कार्य करण्यासाठी टीम दाखल झाली आहे. विशेष म्हणजे आज रविवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस होता आणि सुट्टीच्या दिवशी येथे खूप जास्त प्रमाणामध्ये पर्यटक येतात आणि पर्यटक दाखल होतात. आता नुकतीच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपली प्रतिक्रिया या त्यावेळी इंद्रायणी नदीच्या वर एक जुना पूल लोखंडी पूल वाहून गेल्यामुळे पडल्यामुळे त्या ठिकाणी दुर्घटना घडलेली आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोललोय. जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचतायत. 3:30 वाजताची जवळपास ही घटना घडलेली आहे. घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि वेदनादायी आहे. यामध्ये जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते म्हणाले 38 लोकांना सुरक्षित बाहेर काढले. एनडीआरएफची टीम, लोकल रेस्क्यू टीम त्या ठिकाणी काम करते आहे. स्थानिक लोक देखील मदत करतायत आणि बचाव कार्य सुरू आहे. 2 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 6 लोक जखमी आहेत ही माहिती दिली आहे आणि अनेक लोकांना आता वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जे लोक जखमी आहेत त्यांच्यावर चांगले उपचार करणे, त्यांचा जीव वाचवणे आणि आणखी जे लोक त्या दुर्घटनेमध्ये आहेत, सापडलेत, त्यांना लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढणं याला प्राधान्य प्रशासन देते. या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का, किंवा जी राज्यातली अशी जुनी पूल आहेत त्याचं काही स्ट्रक्चरल ऑडिट नाही? या बाबतीमध्ये आता जिल्हाधिकारी स्पॉटवर पोहोचतायत. मला सविस्तर ते सांगतीलच. परंतु हा पूल जुना होता असं ते म्हणाले. नवीन पुलाचं देखील एक मान्यता त्या ठिकाणी दिली जाईल आणि 10 जूनला त्याची वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे. हा पूल मात्र जुना होता आणि याचं डिटेल जे आहे ते तिथं पोहोचल्यानंतर सविस्तर मला ते पुन्हा सांगतील. परंतु एकच आहे की जेवढे राज्यातले सगळे जे असे नदीवरचे पूल आहेत त्यांचं सगळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे आणि तशा देखील PWD ला किंवा ज्या संबंधित यंत्रणांचे जे काही पूल आहेत त्यांना तशा सूचना नक्की दिल्या जातील आणि स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे हे महत्वाचं आहे. आणि जसा हा पूल लोखंडी होता, जुना होता आणि आज पर्यटन स्थळ असल्यामुळे लोकांची गर्दी त्या ठिकाणी होती अशी प्राथमिक माहिती मला मिळालेली आहे. परंतु एकंदर लॉंग टर्म आपण पाहिलं तर सर्वच अशा पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट लवकरात लवकर करावं अशा प्रकारच्या सूचना देखील मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जाग होते, नंतर मनुष्याचा त्याकडे काय तुम्ही कारवाई करणार नाही? आता याची चौकशी होईल आणि यामध्ये जे कोणी समजा चौकशी आणि ती सगळ्या गोष्टी बाहेर येतील आणि चौकशीमध्ये जे कोणी दोषी असतील, कारण लोकांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे कुणालाही पाठीशी घालण्याचं काही कारण नाहीये. त्यामुळे चौकशी अंती पुढील जी काही कार्यवाहीची प्रक्रिया आहे ती होईल. धन्यवाद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया
जवळपास 2 ते 3 क्रेन सुद्धा इथे आणण्यात आलेले आहे आणि बचाव कार्य इथे सुरू आहे आणि इथे अडचणी सुद्धा वाढू शकतात. विशेष म्हणजे अंधार होण्यापूर्वी हे सर्व पर्यटक बाहेर काढणे महत्त्वाचे. विशेष म्हणजे अंधार झाल्यानंतर इथे शोध मोहीम यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. आणि इथे एक मोठा प्रश्न आहे की पूल कोसळल्यानंतर यामध्ये किती प्रवासी वाहून गेले आहे, किती जण याच्यामध्ये जिवंत आहे आणि किती लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये आतापर्यंत जितके जखमी पर्यटक होते त्यांना रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मावळ तालुक्यात इंद्रायणी पूल कोसळला आणि यावर झालेल्या या अपघातात, या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला. आमदार सुनील शेळके जे मावळ मतदारसंघाचे आमदार आहे ते सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहे आणि 6 जणांना अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू करण्याची प्राथमिक माहिती ही आमदार शेळके यांनी दिली आहे. 30 ते 32 पर्यटक किरकोळ जखमी असल्याची माहितीसुद्धा आमदार शेळके यांनी दिली आहे. पुणे मावळ इंद्रायणी नदीवर पूल कोसळला, ही दुर्दैवी घटना आज झाली. आजच सकाळी केदारनाथमध्ये 7 लोकांचा हेलिकॉप्टर कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर दुपारी ही घटना झाली. एकूणच भारतामध्ये या 6 महिन्यात झालेल्या मोठ्या मोठ्या घटनेमुळे पूर्ण भारत देश हा एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. एकूण 38